हाय हॅलो नमस्कार. आजही घरीच होते आणि यांचं म्हणणं होतं की आज वडापाव बनव. मी म्हटलं चालेल, पण घरी पाव अवेलेबल नाही होते. त्यामुळे यांना म्हटलं की मला पाव आणून द्या, मी बनवते. हे पाव आणायला गेले, पण यांना काही पाव मिळाले नाही. त्यामुळे यांनी सँडविचची ब्रेड आणली. आता इकडे माझी आलूची चटणी पण बनवणं झाली होती आणि बेसनचं स्टफिंग पण बनवून घेतलं होतं आणि इकडे मी वडापावची चटणी पण बनवून घेतली होती. त्यामुळे आता ह्या सँडविचच्या ब्रेडचं काय करायचं हेच मला कळत नव्हतं. आणि यांना ब्रेड पकोडा काही खायचा नव्हता. त्यामुळे मला खूप जास्त विचार आला, की आता काय बनवायचं? म्हणून मी 2-3 दिवसाआधी उलटा वडापावची रेसिपी बघितली होती. त्यामुळे मी तेच ट्राय केली. इकडे मी ब्रेडला गोल-गोल कट केले आणि एका साईडला ग्रीन चटणी आणि एका साईडला वडापाव चटणी आणि मधामध्ये चीजची स्लाईस ठेवली आणि त्याला आलूचं स्टफिंग दोन्ही साईडला छान लावून घेतलं आणि नंतर छान त्याला बेसनमध्ये ॲड करून तळायला घेतलं. आता हे मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं आणि याचा रिझल्ट कसा आहे ते मला पण नाही माहीत होतं आणि मनामध्ये भीती पण होती. आता हे जर माझं बिघडलं तर माझ्या नवऱ्याच्या हातचा मला चांगलाच ओरडा खावा लागणार. मग मी याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत छान तळून घेतलं आणि कट करून घेतलं आणि मधामध्ये छान चीज पण दिसत होतं. नंतर मी आधी तर माझ्या नवऱ्यालाच ट्राय करायला दिलं आणि त्यांची रिॲक्शन तर खूपच छान होती आणि आई पण बोलल्या की एक नंबर झाला. ह्या दोघांचे तर रिॲक्शन खूप छान होते आणि माझ्या लेकाला टेस्ट करायला दिलं तर याचं म्हणणं होतं की आई हे तिखट झाले. आता म्हटलं याला तर काही तेवढं कळत नाही म्हणून मीच ट्राय करायला घेतली आणि खरंच सांगू काय, फर्स्ट ट्रायमध्ये एकदम छान झाले होते. नंतर मग खाऊन पिऊन छान आराम केला आणि सायंकाळला आम्ही आमच्या शेताकडे जायला निघालो. पण इथे काहीच नव्हतं, पूर्ण शेत रिकामंच होतं, कारण आता शेतामध्ये तेवढं काही राहत पण नाही. नंतर आम्ही इकडे आमच्या शेताकडल्याच मंदिरमध्ये गेलो होतो आणि इथे आल्या लगेच यांना छान भोलेबाबाचा जय जय बाप्पा करायचा होता. आता आम्ही हनुमानजीच्या मंदिरमध्ये गेलो होतो. इथे अंदर लेडीज अलाव नसतात. त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन पण घेतलं आणि व्हिडिओ पण घेऊन घेतला आणि सायंकाळची वेळ झाली होती त्यामुळे यांनी दिवाबत्ती पण करून घेतली. आता माझा नवरा इथे हर सॅटर्डेला येतो, पण मला फर्स्ट टाईम यांनी इथे आणलं. नंतर तिथेच थोडा वेळ बसलो आणि मी कुठे पण जाईन, मी माझ्या बाळाचं पाणी आणि काही ना काही खायचं घेऊनच जात असते. चला तर मग भेटू उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.